नमस्कार मंडळी, चौथ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज बनवणार आहोत आपण प्रत्येक गावामध्ये बनवतात हे खेड्यामध्ये तुरीचं वरण म्हणजे साधं वरण आणि भात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी आता वरण भाताचं कुकर लावणार आहे। आज मला उपवास होता त्याच्यामुळे मी वरण भात आणि एक भाजी बनवणार आहे। हे बघा, वरण आपलं छान शिजलेलं आहे। आपण एका बाजूला ते वरण काढून ठेवू आणि दुसरीकडे एका पातेल्यामध्ये छान आपण तेल घालू आणि एक छान भाजी करू। तर ह्या ठिकाणी मी तेल घातलं, तेलामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी आणि उभा चिरलेला कांदा आपण यामध्ये घालायचा आणि छान सगळीकडून परतून घ्यायचा। आणि याच्यानंतर याच्यामध्ये घालायची अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट घातल्यानंतर ती पण सगळीकडून परतून घ्यायचं। त्याच्यानंतर घालायचं याच्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ आणि याला छान परतून घ्यायचं। आणि त्यानंतर याला थोडंसं तेल सुटायला लागलं की यात घालायचे बटाटे पण छान आपण सगळीकडून परतून घ्यायचं आणि याच्यात थोडं किंचित पाणी घालायचं आणि 5 मिनटं यासाठी याला शिजायसाठी ठेवायचं। आणि 5 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मी याला 5 मिनटं शिजल्यावर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एकीकडे आपलं तुरीच्या डाळीचं वरण बघायचं शिजलं का नाही। आणि हे बघा किती छान आपली डाळ शिजलेली आहे आणि आपण बघू परतून शिजलं का नाही। बघा किती छान डाळ शिजलेली आहे आणि वास पण इतका घरभर येतो आहे। आणि हे बघा किती छान आपला भात पण लसलसीत झालेला आहे आणि आता आपण मस्त जेवायला बसणार आहोत। भाजी पण बघा किती सुंदर शिजली। एकाकडे बघा, वाव काय सुंदर तुरीच्या डाळीचं साधं वरण झालं आणि एका वाटीमध्ये आपण खायला घेऊ, उपवास सोडू। आणि त्यानंतर बघा मी एका बाजूला वरण आणि एका बाजूला भात पोळी छान मस्त घेऊ आणि भाजी पण बघा किती छान शिजलेली आहे आणि छानपैकी आपण याच्यामध्ये आता तूप आणि छान काय बात हे साधं वरण आणि भात। आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। हर हर महादेव।